नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आमदार निवासात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे। पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून मृतदेह सापडण्यामागील कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत। या प्रकरणाचा पुढील तपास सीताबर्डी पोलीस करीत आहेत। भारत पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे काही शहरांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे। पाकिस्तानच्या रडारवर भारतातील धार्मिक स्थळ असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात काल रात्रीपासून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील एका दुकानात झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला आणि 8 जण गंभीर जखमी झाले आहेत। हा स्फोट इतका जोरदार होता की पहिल्या मजल्यावरील छत कोसळले आणि अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले होते। अमेरिकन कार्डिनल रॉबर्ट प्रिव्होस्ट यांची रोमन कॅथोलिक धर्मगुरू म्हणून नियुक्ती झाली आहे। त्यांना पॉप लिओ 14वा असे नाव देण्यात आले आहे। सेंट पीटर स्क्वेअरवर एका वरिष्ठ कार्डिनलने ही घोषणा केली आहे। भारत सरकारने पाकिस्तानी व्यक्ती आणि कंटेंटवर डिजिटल कारवाई केली आहे। अभिनेत्री हानिया आमिर, अली जाफर आणि माहिरा खान यांच्यासह अनेक प्रमुख पाकिस्तानी सेलिब्रिटींचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले आहे। भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर IPL मॅचेस स्थगित करण्यात आल्या आहेत। BCCIने अधिकृतपणे ही घोषणा केली आहे। बुधवारी पाकिस्तानने भारताच्या अनेक शहरांना टार्गेट केले होते। या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। तर या होत्या आजच्या न्यूज वाइब्स मधील महत्त्वाच्या घडामोडी। पुन्हा भेटूया अशाच घडामोडींसह। तोपर्यंत अभिजित भारतला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। अभिजित भारत पहुंचे हर खबर तक।